सो गाइस हॅलो अँड वेलकम बॅक. आता आपण बघू शकतो आपण आलेलो आहोत मनालीच्या वॉटरफॉल एरियामध्ये, जो वशिष्ठ टेम्पलपासून 1.5 किलोमीटर वरती आहे. तिथे वरती वॉटरफॉल आहे. मी तुम्हाला क्लोजअप व्ह्यू दाखवतो. 1.5 किलोमीटरची प्रॉपर ट्रेकिंग आहे आणि प्रॉपर शूज लागतात. प्रॉपर फुटवेअर असणं खूप गरजेचं आहे. आपण बघू शकतो इथे भरपूर लोक वरती पण चाललेली आहेत. तिकडे लोक आहेत आणि हा आहे मेन वॉटरफॉल. डोंगराच्या मधून येतोय पूर्ण. आता आपण थोडं बघूया जवळ जाऊन. हा असा रस्ता आहे इकडे आणि हवा जी आहे इथे जबरदस्त हवा येते. आता हा क्लोजअप व्ह्यू बघूया. छोटे छोटे शॉप्स पण आहेत इथे जे विकायला असतात सामान. आता मी लोक जी ट्रेकिंग करतात ती दाखवायला या साईडला आलो आहे, पण इथून झरण्याचा व्ह्यू नाही दिसत आहे आणि आम्ही जास्त वर जात नाही. आता हे बघा लोक वरपर्यंत आहेत. आता दुसऱ्या साईडने तुम्हाला झरण्याचा व्ह्यू दाखवतो. सो गाइस पहिल्या व्हिडिओमध्ये मी जवळून तुम्हाला झरण्याचा व्ह्यू दाखवलेला आणि लोक वर पण ट्रेक करत आहेत ते. आणि हा मागच्या साईडचा व्ह्यू आहे आणि लोक भरपूर वरपर्यंत जातात, पण आम्हाला काय तिथे जायचं नाही. हे बघा. सो गाइस माझ्या हिशोबाने मनालीला आपण सोलांग व्हॅली आणि मॉल रोडच सगळेच जातात, पण हा जो स्पॉट आहे हा माझा फेवरेट स्पॉट झालेला आहे. कारण की इथे येण्यासाठी 1.5 किलोमीटरची ट्रेक करावी लागते. म्हणजे एका माउंटनवरती एक जंगलामधून तुम्हाला ट्रेक करावी लागते, जिथे 150 ते 200 फूट सुरुचीची मोठी मोठी झाडं आहेत. आणि जेव्हा तुम्ही ट्रेक सुरू करता तिथे एक जुनी मनालीतली 200 वर्ष जुनी अशी आपल्याला विलेजेस बघायला भेटतात. तशी तिचं घर बघायला भेटतं. हा फोटो बघू शकतात, खूप जुना आहे, लाकडाचं मोठं बांधकाम आहे. आणि त्या ट्रेकमध्ये तो जो झोन आहे त्याला मेडिटेशन झोन म्हणून घोषित केलेला आहे, कारण की तिथे तुम्हाला कसलाच आवाज सापडणार नाही आणि एकदम ॲडव्हेंचरस रोड आहे तो आणि स्कॅरी पण तेवढाच आहे. नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार आहे, तर नक्की तुम्ही बघा नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओ.